SRPFच्या परीक्षेत 85 प्रश्न खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातले आहेत असा आरोप होतोय। महाराष्ट्र पब्लिकेशन अकॅडमीच्या प्रश्नसंचातील 85 प्रश्न परीक्षेत हे आलेले होते। विद्यार्थी आणि संघटनांनी या सगळ्या संदर्भात संताप व्यक्त केला आहे। तर नेमक्या याच मुद्द्यावर तरुणांच्या आयुष्याशी सरकार खेळतंय असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी ट्विटही केलंय। पाहूया। एकूणच विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळणं हे संतापजनक आहे। पारदर्शकतेचा विनोदच परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट हा मुद्दा वडेट्टीवार उपस्थित करतायत। खासगी क्लासच्या प्रश्नसंचातील प्रश्न जसेच्या तसे येणं चिंताजनक। या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आता खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। लोकशाही करता धोक्याची घंटा आहे असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी कालच्या निकालावर टीका केली आहे। मतदारांची संख्या कमी करून निवडणुका घेतल्या, निवडणूक आयोगाची भाजपला साथ आहे असं राऊत म्हणतात। राऊतांच्या या वक्तव्यावर नवनाथ बन यांनी देखील पलटवार केला। लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे। लाखो मतदार कापले जातात राज्यातून आणि मतदारांची संख्या घटवून, कमी करून, कापून विजय मिळवला जातो। त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सहभागी असतो त्या पापात, त्या गुन्ह्यात, आणि त्यातून विजय मिळाल्यावर जे विजय उत्सव साजरे करतात ते लोकशाहीच्या छातीवर नाचतात। संजय राऊत जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याचं असतं। आसाममध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा लोकशाहीसाठी धोक्याची असते। तेच केरळमध्ये काँग्रेस जिंकतं तिथं लोकशाहीचा विजय असतो। ज्या ठिकाणी काँग्रेसचा विजय होतो, तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकतात तिथं लोकशाहीचा विजय असतो, तिथं लोकशाही सगळं आलबेल असते। आणि भारतीय जनता पार्टी जिंकली की राऊत तुम्हाला मिरच्या लागतात आणि तुम्हाला ते झोंबतं। या पुढल्या बातमीकडे। पश्चिम बंगालमध्ये विजय, साताऱ्यात भाजपची जल्लोष रॅली। भाजपकडून कंदी पेढे वाटून जल्लोष करण्यात आलाय। ममता बॅनर्जींची हुकुमशाही जनतेनं मोडीत काढली असं म्हणत भावना व्यक्त होत आहेत। आज सगळ्या सातारचे सगळे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात साखर वाटून विजय उत्सव साजरा केला जातोय। तसंच आपल्या शहराची जे सुप्रसिद्ध कंदी पेढे आहेत याचं वाटप करून आज इथं विजय उत्सव जो पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीनं बहुमत सिद्ध करून दाखवले की एक दडपशाही आणि एक हुकमी राजकारणी असं जे म्हणलं जातं त्या ममता दीदींचा पराभव करून भाजपात सत्तेवर आले, त्याबद्दल आम्ही सातारा शहरात आज पेढ्याचं वाटप केलेलं आहे। आम्ही पुन्हा जिंकू स्टॅलिन म्हणतायत आणि मतदारांचे आभार मानतायत। पराभवानंतर DMKच्या कमबॅकचे त्यांनी संकेत दिले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।